वेळ नसेल तर 2 मिनिटात कोरडी देवपूजा कशी करावी? प्रत्येक घरामध्ये महिलाच देवपूजा करत असतात. खरं तर महिलांवर देवपूजेचा भार टाकू नये, कारण त्यांना इतरही घरातील भरपूर कामे असतात. कधीकधी काही घरातल्या पुरुषांना देवपूजा करायला वेळही नसतो आणि फारसं आवडतही नाही. त्यामुळे प्रत्येक घरातले पुरुष देवपूजा करतीलच असं नाही. मग काय होतं की सुट्टीच्या दिवशी महिलांना माहेरी किंवा अन्य ठिकाणी आठवड्यासाठी का होईना जावंच लागतं. मग अशामुळे 8 ते 10 दिवस घरांमध्ये देवपूजा होत नाही. त्यामुळे घरामध्ये देवदोष लागू शकतो का? आपण देवाकडे फिरकत नाही, देवांना अंघोळही घालत नाही, किंवा मग कधीकधी घरामध्ये नॉनव्हेज बनवलं जातं आणि मग त्यामुळे देखील देवापुढे दिवा लावला जात नाही. कारण नॉनव्हेज खाऊन कसा दिवा लावणार, कशी देवपूजा करणार आणि मग त्यांच्यामुळे देवपूजा करणे राहून जाते. बऱ्याच जणांना हे माहीत असेल किंवा नसेल, तर आपल्या घरामध्ये देवघर असणं अतिशय महत्त्वाचं असते. देवघर आहे म्हणजे आपल्या घराचा आत्मा असतो. त्यामुळे देवांची देवपूजा होणं तर महत्त्वाचं आहे. आपल्याला थोडीशी जरी अडचण आली तरी आपण लगेचच देवा करत राहतो. आपलं गाऱ्हाण ऐकून घेण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे देवघर हेच असते. त्यामुळे महिलांना तर देवघराशिवाय करमत नाही. पण ज्या महिला जॉब करतात त्यांना काही ठिकाणी देवपूजेसाठी वेळ नसतो. घरामध्ये रोज आपल्या देवाची देवपूजा केल्यामुळे, त्यांना स्नान घातल्यामुळे जे काही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे तर त्या सगळ्या काही नष्ट होत असतात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. स्वतःला आपल्याला प्रसन्नही वाटते. जे काही दैवतत्व आपण म्हणतो ते जागृत राहतं. आपल्या घरामध्ये चैतन्य राहतं. पण बघा, किती जरी आपण असे म्हटलं तरी बऱ्याच जणांना असं होतं की कामामुळे किंवा काही कारणांमुळे देवपूजा करणे शक्य नसते. जॉब असतो, व्यवसाय असतो किंवा इतर कामही असतात, लहान मुले असतात आणि बऱ्याच वेळेला काय होतं की जे काही गृहिणी असतात घरातली, तिच्यावरती सर्व काही जबाबदारी असते. कामाचा लोड तिच्यावरतीच असतो. किंवा ज्या महिला आहेत त्यांना जॉब करून घरातलं पण सगळं मॅनेज करावं लागतं. किंवा कोणी जेंट्स देवपूजा करणार असतील तर त्यांच्या मागे पण भरपूर कामे असतात. आपण किती जरी वेळ काढायचा म्हटलं तरी सुद्धा शक्य होत नाही. बऱ्याच जणांना असं म्हणणं असतं की ताई, आमच्या देवघरामध्ये खूप मूर्ती आहेत, त्यामुळे आम्हाला रोज जर देवपूजा करायची म्हटलं तर व्यवस्थित देवांना स्नान घालून तर शक्य होत नाही. खूप वेळ लागतो. पण आम्हाला आमच्या कामांमुळे, जॉबमुळे, व्यवसायामुळे हे शक्य नाही. तर काय करावे? त्याला काय पर्याय आहे? लक्षात घ्या, तुम्हाला ज्या दिवशी देवपूजा करणे शक्य होईल, देवांना स्नान घालून तुम्ही देवांना स्नान घातलं पाहिजे, तसेच देवपूजा केली पाहिजे. पण बरेच जण असे करतात की देवपूजा नाही जमत म्हटल्यावर त्या देवाकडे कोणीही बघत फिरकत पण नाही आणि किंवा अजिबात दिवासुद्धा लावला जात नाही, अगरबत्ती लावली जात नाही, धूप दीप लावला जात नाही. कारण का तर वेळ नाही आम्हाला, आम्ही देवपूजा व्यवस्थित केलेली नाही, देवांना स्नान घातलेलं नाही. मग कशाला दिवा लावायचा, मग कशाला धूप पेटवायचा, कशाला अगरबत्ती लावायची? तर मग असं करायचं नाही. आपल्याला जरी तुम्हाला रोज देवपूजा करायला वेळ नसेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे कोरडी देवपूजा करू शकता. ती कशी करायची मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण काय असतं, आपण देवघराकडे आपण अजिबात लक्ष देत नाही. समजा दिवा पण आपल्या देवघरामध्ये लावला जात नाही तर आपल्या घराला दोष लागू शकतो किंवा ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये आपल्याला पसरू शकते. अशा घरांमध्ये वारंवार वादविवाद होत राहतात. घरांमध्ये नवीन समस्या, कोर्ट कचेरी, आजारपणे, घराची कामे, अशी सर्व कामांमध्ये आपल्या अडचणी येत असतात. कारण आपल्याकडून देवांची सेवा व्यवस्थित घडत नाही. त्यामुळे आपल्याला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते. ज्या दिवशी तुम्हाला शक्य त्या दिवशी अवश्य तुम्ही देवांना स्नान घालून अशी देवपूजा करायला पाहिजे. आता बघा, रोज शक्य नाही तर काय करायचं, तुम्ही आपल्या देवघरामधला जो दिवा असतो तो तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे. एक तरी वेळेस तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करायचाच आहे. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. आता जॉबवरून तुम्ही ऑफिसवरून संध्याकाळी किंवा रात्री उशिरा येतात, मग हा वेळ असेल तुमच्याकडे तर अवश्य तुम्ही जेव्हा कधी याल तेव्हा व्यवस्थित तुम्ही स्वच्छ व्हा. स्वतःची स्वच्छता आधी करा आणि त्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला आपल्याच देवघरामधील दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. सकाळी आपण जेव्हा कधी
उठत असतो तेव्हा तुम्ही स्वच्छ आंघोळ करून घ्या आणि त्यानंतर फक्त देवघरामधला जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करा. त्याचबरोबर अगरबत्ती लावायची आहे, धूप दीप लावायचा आहे. जरी तुम्ही आता देवांना स्नान घातलेलं नाही, तुम्हाला वेळ नाही आहे, तर तुम्ही दिवा लावायचा आहे, अगरबत्ती किंवा धूप लावायचा आहे. छान सुवासाने सुद्धा मन प्रसन्न होतं. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते, नवीन चांगली ऊर्जा वाढीस लागते. त्यामुळे आपल्याला हे करायचंच आहे. आता काय करायचं आहे बघा, काही तुम्ही कापूर आणून ठेवा. जो कुठला कापूर अवेलेबल असेल तर तो तुम्ही आणा आणि आयुर्वेदिक किंवा मग साधा कोणताही आपल्या देवघराच्या शेजारीच तो ठेवायचा आहे. आणि एक कापराची वडी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी ती वडी जाळायची आहे. सर्वांना आरती द्यायची आहे. आरती माहीत असतील तर त्यासाठी तुम्ही आरती म्हणायची आहे. कोणतीही आरती चालेल. आरती करत असताना घंटानाद करायचा आहे. घरांमधील काही वाईट शक्ती असतात, नकारात्मक शक्ती असते, तर त्या दूर होतात. त्यामुळे तुम्ही सकाळी उठून घंटानाद करत चला. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही अशा प्रकारे घंटानाद करून आरती म्हणायची आहे. हे खूप सोपं आहे. तुम्हाला आता ऐकतानाच वाटत असेल की खूप जास्त वेळ लागत नाही, पण तुम्ही बघा 5 मिनिटे वेळ लागतो. फक्त दिवा लावणे, तेल तूप जे काही आहे ना, तर ते दिव्यामध्ये ते देवघराच्या शेजारीच एखाद्या बॉटलमध्ये तुम्ही भरून ठेवा. दिव्यासाठी वेगळं तेल तूप काढले तर खूप सोपं पडतं ते. आणि आपल्या दिवा लावायची, उदबत्ती किंवा धूप पेटवायचा, कापूर जाळण्याचा आणि आरती म्हणायची आपल्याला आहे, तर तुम्ही आवश्यकपणे एवढे गोष्ट नक्कीच करू शकता. जी तुम्ही वाहिलेली फुले आहेत तर ती दुसऱ्या दिवशी मात्र तुम्हाला आठवणीने काढायची आहेत. जर नवीन तुमच्याकडे ताजी फुले असतील तर ती फुले तुम्ही देवांना अर्पण करू शकता. पण तीच फुले आठवडाभर ठेवलेली सुकलेली फुल आहेत तर तीच फुले आठवडाभर तशीच ठेवली तर प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये तयार होईल. यामुळे काय होतं, घरामध्ये वादविवाद, भांडणे लागतात. नवरा बायकोमध्ये वाद होण्यास किंवा घरातल्या सदस्यांमध्ये वाद होण्यास आजारपण येतात. त्यामुळे बघा, असे जी काही फुले असतात तर ते देखील आपल्याला ठेवायची नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी लगेचच ती निर्माल्यमध्ये आपल्याला टाकून द्यायची आहेत. आणि दुसरी गोष्ट, एवढ्याच मूर्ती ठेवा की ज्यांची तुम्हाला सेवा करणे शक्य होईल. काही लोक काय करतात, बऱ्याच मूर्त्या, बरेच फोटो हे देवघरांमध्ये ठेवत असतात आणि त्यांची आपल्याला सेवा करणे शक्य होत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला जर देवपूजा पण करायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे देवांच्या मूर्ती, फोटो आणणे टाळायचे आहेत. मोजक्याच मूर्ती ठेवायच्या आहेत आणि त्याचाच विधिवतपणे तुम्ही पूजन करायचं आहे. खूप जास्त फोटो किंवा मूर्ती असतील तर देवपूजा करायला देखील तितकाच वेळ लागतो. जर तुमच्याकडून हे होणार नसेल तर देवपूजा रोजच्या रोज करणं जमणार नसेल तर तुम्ही एवढ्या मूर्ती किंवा फोटो घेणं टाळायचे आहे. तुमच्याकडे आता समजा एखादी मूर्ती आहे, तुमच्याकडे एखाद्या देवाची किंवा फोटो आहे, तर तुमच्याकडून ती सेवा होत नाही किंवा देवपूजा रोजच्या रोज होत नाही, तर काय करा, तुम्हाला ज्या देवांची सेवा होत नाही तर त्या मूर्ती किंवा फोटो तुम्ही विधिवतपणे विसर्जित केल्या तरीही चालतील. मूर्ती विसर्जित करताना दही भात सोडायचा आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे त्या मूर्ती विसर्जित करायच्या आहेत. कारण आपण मूर्ती किंवा फोटो घेतो, आपण सेवा करू यावरती म्हणून पण आपल्याकडून सेवा होत नाही किंवा त्यामुळे आपल्याला साधं नामस्मरण करणे देखील शक्य होत नाही. मग जर रोज आपण देवपूजा करत नसतो तर करत नसतो तर त्या देवांना तर आपल्या घरात दोष लागू शकतात. त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. त्यामुळे बघा, एवढेच देव ठेवा की ज्यांची तुम्हाला सेवा जमणार आहे. किंवा मला रोज देवपूजा करणे जमत नसेल तर अगदी मोजकेच देव तुम्ही घरामध्ये ठेवू शकता. फोटो मोजकेच ठेवू शकता, ते देवघरामध्ये ठेवा फोटो. किंवा खूप जास्त मूर्तींची देवघरांमध्ये अडचण करू नका, कारण जितक्या मूर्ती फोटो तेवढेच तुम्हाला वेळ लागणार आहे. जर तुम्ही मूर्ती फोटो कमी असतील तर तुम्हाला कदाचित रोजच्या रोज देवपूजा करणे शक्य होईल, हे लक्षात घ्या. आपल्या कुलदेवतेची सेवा करणे गरजेचे आहे, ते खूप महत्त्वाचे असते. पण जर तुम्ही आता ज्यांना रोजची देवपूजा करणे देखील शक्य नाही तर त्यांना काय प्रश्न पडणार आहे की एवढंच व्याप आहे कामाचं, आपल्या मागे आपली कामे असतात, ती पूजा पण जमत नाही, मग कुलदेवतेची सेवा आम्ही कशी करणार. तर लक्षात घ्या, रोज आपली जी काही कोरडी देवपूजा असते, कोरडी देवपूजा म्हणजे दिवा समोर
देवासमोर दिवा लावायचा असतो। दिवा, अगरबत्ती, धूप लावली की तुम्ही काय करायचं आहे, फक्त 11 वेळा कुलदेवतेचे नामस्मरण करायचं आहे। कुलदेवतेचे स्मरण तुम्हाला येत नसेल किंवा जप माहीत नसेल तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा 11 वेळा जप करू शकता। तुमची कुलदेवीपर्यंत सेवा आहे तर ती नक्कीच पोचेल। बघा, कुलदेवीला पण साधी सोपी अशी सेवा पसंत असते, फक्त तुमच्या शुद्ध मनाने ती सेवा केलेली पाहिजे, पूर्ण श्रद्धेने ही सेवा केली पाहिजे। कुलदेवी पण साधी सोपी अशी सर्वांना पसंत करते, फक्त तुमच्या शुद्ध मनाने ती सेवा केलेली असली पाहिजे। श्रद्धेने सेवा करा, तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही, कारण आपल्या कुलदेवीला, देवांना माहीत असते की आपण कितीही कष्ट करतोय, खूप जास्त मेहनत करतोय। त्यामुळे बघा, जो कोणी माणूस मनापासून सगळं करतो ना, त्याचं सगळं जे काही आपण म्हणतो ना भोळीबाबडी सेवा असते, तर तो देव स्वीकार करतो, म्हणजे करतोच। या सेवा तुम्ही करू शकता। जर तुम्हाला रोजची देवपूजा जमत नसेल तर एवढंच तुम्ही करा, ज्या दिवशी रांगोळी काढणं शक्य होईल देवघरासमोर त्या दिवशी तुम्ही आवश्यक फुलांची रांगोळी काढू शकता किंवा स्वस्तिक काढू शकता। महालक्ष्मीचे शुभचिन्ह काढा, उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला या गोष्टी करू शकता। आणि अजून एक पूजा करत नसाल तर तुम्ही देखील गोष्ट तुम्ही करायला ही सुरुवात करा किंवा एक सवय लावून घ्या। त्या गोष्टी बघा तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नक्कीच वाढवणार आहेत। तुम्हाला कुठल्याच बाबतीत कसलीही अडचण येणार नाही। ती मग गोष्ट आहे ती म्हणजे तुळशीसमोर दिवा लावायचा आहे। रोज संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावायचा आहे। एक पंथी रोज तुळशीला लावा, तुम्ही हे करा आणि रोज ती पंथी तुम्हाला तुळशीला लावायची आहे। तुम्ही जरी जॉब करत असाल तरीसुद्धा तुम्ही न चुकता तुळशीला दिवा लावा। तुमचा व्यवसाय आहे, उशीर होतो घरी यायला, जेव्हा कधी तुम्ही घरी जाल तेव्हा आवश्यकपणे तुळशीसमोर दिवा असा लावायचा आहे, कारण जेव्हा तुम्हाला सवय होईल ना तेव्हा या गोष्टींचा कंटाळा येणार नाही। या उलट तुमच्या घरांमध्ये खूप पॉझिटिव्हिटी एनर्जी आलेली जाणवेल। तुम्ही करायला सुरुवात करा, ही गोष्ट बघा, नक्कीच खूप चांगला फरक जाणवेल आयुष्यामध्ये, याने पडतो फरक असा। बघा, ज्यांना रोज देवांना स्नान घालणं शक्य नाही त्यांनी काय करायचं आहे, पौर्णिमा, अमावस्या अशा तिथींना तरी देवांना स्नान घालायचं आहे। या दिवशी स्नान घालायचं विसरू नका, त्या दिवशी तरी आपल्याला देवपूजा मात्र करायचीच आहे, हे लक्षात ठेवा। किंवा तुम्ही आता जॉबला चाललेला असाल किंवा तुमच्या कामाला जात असाल तर त्यावेळेस तुम्ही देवाचं नामस्मरण केल्याने देव आपल्या केसालाही धक्का लागू देत नाही, असा कित्येक जणांना अनुभव आलेला आहे। या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। तर स्वयंपाक करताय तर तुम्ही अशा वेळेला काय करायचं आहे, नामस्मरण तुम्ही सुरूच ठेवायचं आहे। अशा प्रकारे ही जी कोरडी देवपूजा आहे तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता। लक्षात घ्या, घरासमोर देवासमोर सकाळ फक्त दिवा आणि एक अगरबत्ती एवढंच तरी आपल्याला लावायचं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे। फक्त देवघर असून उपयोग नाही, तर आपल्याला तिथे एक दिवा हा नक्कीच लावायचा आहे। बरेच जण देवाकडे फिरकत नाहीत आणि कधीही देवघरांमध्ये दिवा पण लावत नाहीत, हे अत्यंत चुकीचे आहे। त्यामुळे तुम्हाला नक्कीच काहीतरी दोष लागू शकतो। त्यामुळे जर ही चूक तुमच्याकडे घडत असेल तर आत्ताच वेळीच ती थांबवा आणि जर आत्तापासून तुम्ही लगेचच देवघरामध्ये दिवा लावायला सुरुवात करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।